प्राथमिक शाळा धर्मापुरी येथून सेवानिवृत्त झालेले आहे। दोस्तों, हर के जीवन में यदि आता है हर कर्मचारी है कल मेरी बारी है या उक्ति प्रमाण आज सन्माननीय मंगलाताई या सर्व भावांमध्ये आपण सर्वजण त्यांच्या या सेवेमध्ये समाविष्ट सन्माननीय रमेशरावजी पाचपोर, रेखा पाचपोर सासू सासरे आणि सन्माननीय प्रकाशजी पाचपोर आणि मॅडम स्वतः मंगला कुलकर्णी मॅडम या सर्वांचं आपण सहकारी म्हणून जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया, अभिनंदन करूया। प्रथमतः स्वागताचा सोहळा संपन्न होईल। सन्माननीय गोविंदराव कुलकर्णी यांचं स्वागत करण्यासाठी मी उत्तम उपाध्ये यांना अशी विनंती करतो की आपण सन्माननीय गोविंदरावजी कुलकर्णी सौ मंगला प्रकाशराव पाचपोर आणि प्रकाशराव पाचपोर कृतज्ञता सोहळा हा आयोजन करण्यामागचा उद्देश मी थोडक्यात सांगणार आहे आणि का आयोजन केलं यामागचा भूमिका सांगणार आहे। कृतज्ञता या शब्दामध्ये दोन शब्द आहेत पहा, कृत आणि ज्ञात। कृत म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी केलेली कृती, ती म्हणजे कृत। ज्ञाता म्हणजे केलेल्या कृतीची जाणीव, केलेल्या कृतीची दुसऱ्या व्यक्तीने जाणीव ठेवणे, तो म्हणजे कृतज्ञता। आणि तो कार्यक्रम घेणे म्हणजे कृतज्ञता सोहळा। हा कृतज्ञता सोहळा मानवाला लाभलेला एक ईश्वर देण आहे, ती एक भावना आहे। ही भावना प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये जोपासता आली पाहिजे आणि ती वाढवता आली पाहिजे। थोडंसं विश्लेषण करून सांगतो मी। आजच्या थोड्याशा काळामध्ये ही कृतज्ञता भावना ही थोडी थोडी लोप पावत चाललेली आहे। त्याच्या मागचा एक शब्द आलेला आहे थँक्यू। थँक्यू ही एक कृतज्ञतेची पायरी आहे, कारण थँक्यू मध्ये भावना नसते। थँक्यू मध्ये फक्त त्या ठिकाणी व्यक्त केलेली एक वापर। प्रत्येक व्यक्तीने जीवनात जगत असताना प्रसंग कसाही येऊ, जीवनात प्रत्येक प्रसंग हा आपल्या मनासारखा घडत नसतो। प्रत्येक प्रसंगामध्ये व्यक्तीने पॉझिटिव्ह थिंकिंग पाहत राहिली पाहिजे, तर आपला पुढचा पाऊल हा पॉझिटिव्हकडे जात असतो आणि आपल्या वातावरण सभोवती आपण जो विचार करतो त्या सभोवती आपल्या मनाभोवती ते वातावरण निर्मिती होत असते। म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंगनी पुढे चालायचं। आता प्रश्न पडला असेल माझ्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये कृतज्ञता भावना आहे, प्रत्येकाने हा मनाला प्रश्न विचारला तर विचार करावा, कृतज्ञता भावना आपणात आहे का? आहे हे उत्तर मनातून येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, तिला वाढवायचं कसं ते नंतर सांगतो। जर नाही जर मग उत्तर येत असेल तर कृपया ती रुजवण्याचा प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करावा लागतो, कारण ती भावना आहे। भावना ही सतत जागृत नसते, जागृत ठेवावी लागते। ही आपल्या मनाने करणारी कृती आहे। म्हणून कृतज्ञता भावना ही वाढ कशी करावी ती नंतर सांगेन मी। कृतज्ञता भावना ही समजा तुमच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृतज्ञता भावना असतेच, यावर माझा विश्वास आहे। पण हृदयात आपण चालत नाही। आजपर्यंत तिला जे तुमचं सहकार्य मिळालं ही तिच्या हृदयात, त्यांच्या पतीच्या हृदयात, त्यांच्या कुटुंबाच्या हृदयात आहे। असं सहकार्य सेवापूर्तीनंतर सेवापूर्तीनंतर मात्र सर्वांचं आपल्याला प्रेम आपल्या हात अजून शिकवला, तिला वाढवला, तिच्या अपयशातून तुला उभा टाकायला शिकवला। तुमच्या प्रेमाची समृद्ध जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। भाव क्या होता है, कैसे तत्पर रहता है। शेजारी एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याबद्दल काय बोलत असतो हे आपल्याला सगळ्याला माहीत असतं, परंतु आज एक शेजारी आपल्या भावना व्यक्त करत आहे। सन्माननीय हमारे पास देखे हैं सहवास के वजह से, उनकी मदद के वजह से दीदी को ये सब काम सफल हो गया है और दीदी ने
बड़ी आसानी से अपनी इच्छित सेवा पूर्ति कर ली। इसलिए मैं पाचपोर साहब को भी उनके हिसाब से उनका भी मैं अभिनंदन करता हूँ। साथ ही साथ उनके पिताजी, मंगला दीदी के पिताजी, पितामह भीष्म तुल्य, उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूँ। और इसलिए कि बहुत किस्मत वालों की किस्मत में इतनी होनहार बेटियां पैदा होती है, और वो किस्मत वाले हैं जो कि उनके किस्मत में इतनी होनहार बेटी पैदा हुई और उनका भी तो नाम रोशन किया है उन्होंने। दूसरी बात ये है, शहरी विभाग में स्कूली बच्चे होशियार होते हैं। उसकी वजह ये है कि उनके माँ बाप लिखे पढ़े होते हैं। उनकी तरक्की करने के लिए में उनके माँ बाप मदद कर लेते हैं। लेकिन देहाती बच्चे जिनके माँ बाप अनपढ़ गंवार रहते हैं, उन बच्चों की तालीम, उन बच्चों को सिखाना बड़ा मुश्किल का काम होता है। और वो जिम्मेदारी दीदी ने बड़ी ईमानदारी से निभाई है, और उन्होंने अपने कर्तृत्व के ऊपर जो मिट्टी का पुतला, मिट्टी के पुतले के समान जो बालक होता है, उन्होंने उसको अच्छा रूप देकर उसको विकसित करके बुद्धिजीवी बना दिया है। न जाने उनके विद्यार्थी कहीं अच्छे अच्छे पद पर होंगे, वो तो दीदी भी जानते हैं, और भगवान करे उनके हाथ को जरूर यश आए। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आज या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती आणि आमच्या मॅडम, भाऊजी आणि येथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मॅडमच्या सेवापूर्ती कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यानिमित्त आम्ही एका शाळेत असल्यामुळे मॅडमसाठी थोडंसं बोलावं असं मनोमन इच्छा झाली, म्हणून मी बोलत आहे। खरोखर मॅडमची ओळख, पहिली ओळख मला झाली असेल तर पुस्तकाच्या ठिकाणी, म्हणूनच तिथं त्या ठिकाणी होते। मग आम्ही जून महिना म्हणजे शाळा जूनला सुरू व्हायची, तर त्याच्या 2-3 दिवस अगोदर पुस्तकं घ्यायचे होते। पुस्तकं घेतले, पण त्या ठिकाणी ॲटोच मिळत नव्हता, आणि मॅडमचा ॲटो होता, पण आपण मॅडमला त्यांच्याकडे मोठी शाळा आणि त्यांच्या मला त्या घेतील का माझ्या शाळेचे पुस्तकं, असा माझ्या मनात विचार आला। आणि मी मॅडमला लगेच विचारलं की मॅडम माझे पण पुस्तक आहे शाळेचे, पण इथं ॲटो काही मिळत नाही। मॅडम म्हणल्या त्याला काय हरकत नाही, आपण एकावर एक गठ्ठे ठेवू आणि समोर बसू आणि जाऊ घरी। खरोखरच त्यावेळेस मला त्यांच्यातून इतकी उत्कट सहकार्याची भावना दिसली की माझं मन भरून आलं। त्यानंतर करडगावच्या मुख्याध्यापिका म्हणून आम्ही मीटिंगला जात होतो, आणि माझी कशी अवस्था आहे की मी पडद्यामागची कलाकार असल्यामुळे मला बाकीचं सर्व काही जमत आहे, पण समोर येऊन बोलायचं म्हणलं की मी खूप घाबरत होते। मग मॅडमला सांगितलं काही घाबरायचं नाही, हे असा तक्ता तयार करायचा, हे असं भरायचं, आणि सगळे मॅडमने मला पुरेपूर सहकार्य केलेलं आहे, ते मी कधीच विसरणार नाही। नंतर धर्मापुरी शाळेतच माझी बदली आहे का, मला मनातल्या मनात हसू यायचं की आम्ही दोघीजणी ट्रेनिंगला, मीटिंगला सोबतच असायचो, आणि त्यामुळे मॅडमच आहेत, आणि त्यामुळे मला तर खूप धीर आला। आणि आम्ही जेव्हा शाळेत मॅडमकडे रुजू झालो, तेव्हा मॅडम खरंच शिस्तप्रिय। त्या पहिल्याच दिवशी सर्वांना म्हणल्या, या शाळेत यायचं असेल तर डुम्मे मारायला जमणार ना। मग ही गोष्ट लक्षात आहे आमच्या, आणि आम्ही कधीच डुम्मा मारला नाही, काही नाही। ज्या वेळेला वेळेच्या अगोदर जायचं आणि वेळेच्या नंतर 15-20 मिनिटांना आम्ही तिथून मॅडमचं हे पाहून मी सुद्धा माझ्या आईची तंबाखू कमी केलेली आहे खूप। तर असा हा मॅडमचा धाडसीपणा, कुठल्याही धाडसीपणा, कोणतंही काही करायचं असेल तर धाडसीपणा न घाबरता, झेंडावंदनच्या दिवशी तर मॅडम दिवस
मॅडमच्या ऑफिशियल कामाला पाहिलं तर कोणालाही त्या म्हणजे सरांची थोडी मदत घेतात आणि त्यांचे जे ऑफिशियल कामं येतं ते व्यवस्थित पार पाडतात. मग आता एवढं जर म्हणलं तर आमच्या केंद्रातून म्हणलं तर धाडसी मुख्याध्यापिका म्हणून आमच्या मॅडमचंच नाव येईल, मंगलाताई कुलकर्णी म्हणून. आणि सहकार्य शाळेतच नाही तर घरी काही अडचणी आल्या तर एकमेकांना सहकार्य करणं हा आमचा स्टॉप इतका चांगला आहे की कधी एकमेकांच्या सुखदुःखाला धावून येतो. आणि मला इंग्रजी विषयाची आवड आहे आणि मॅडम इंग्रजी शिकवत होत्या. एक अनुभव सांगते की इंग्रजी विषय शिकवत होत्या. मी म्हणायची मॅडम मी मागं बसू का तुमच्या पाठ मॅडमला म्हणाली कशी असते मँगोलियन तर लगेच त्या खिडकीतून ती मँगोलियन वरी आली आणि मॅडमने दाखवली ही पाठी तर इतकं त्याचं म्हणजे धाडसी नेतृत्व. बोलत नाही, मला बोलता येत नाही आणि नंतरचा चारोळ्या वगैरे वापरून सुद्धा तुम्ही त्याचा शेवट केला. प्रत्येक गोष्ट मॅडमची जी सुस्पष्ट केली, मॅडमची धाडसी वृत्ती सांगितली, मॅडमची सहकार्य वृत्ती सांगितली आणि मॅडममध्ये असलेला एक ॲक्टिव्ह शिक्षक कसा आहे. धर्मापुरी म्हणजे मॅडम आणि मॅडम म्हणजे धर्मापुरी असं एक सूत्र आमच्या ऑफिसला माहीत आहे. धर्मापुरीला काही काम असलं किंवा धर्मापुरीला काही करायचं असेल तर बस मंगला कुलकर्णी, दुसरं नावच माहीत नाही. अभिनंदनाची गोष्ट आहे. आता जाऊबाई मीनाताई पारवेकर यांना विनंती. आपल्या घरच्यांपैकी कोणीतरी थोडंसं कौतुक करावं म्हणून मी 2 शब्दच बोलणार आहे. आज आमचा पाचपोर घराण्यातला कारण की खडूळ विद्यार्थ्यांना विद्या शिकवली हा तिचा मोठेपण आहे. पण आमच्या म्हणून ती आजपर्यंत इतकी उच्च शिखरावर पोहोचू शकली. आज तिने सर्व व्यवसायाला कष्टाला सगळ्या गोष्टीला उत्तर देऊन एवढ्या उच्च पदावर गेली. तिचे मी खूप अभिनंदन करते. तिचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं असं शैक्षणिक राहो. आमचं घर फार मोठं आहे पण आम्ही जवळजवळ 10-12 जावं आहेत पण आम्हाला तिने आदर्श घालून दिला की स्त्रीने काहीतरी घरात केलं पाहिजे. धन्यवाद. श्रद्धा आणि सौरभ 2 कन्या शाळाला देत आहेत. पायरीवर येऊन थांबलेले आहेत. मी तर असं समजेल त्यांची सेवा संपली म्हणल्यापेक्षा आज आमचा अण्णा सेवेतून मुक्त झाला, अण्णा मोकळा झाला. खरं म्हणजे त्या तर मोकळे झाले, त्यांच्यासोबत त्या घरी आल्यामुळं आमचा अण्णाही मोकळा झाला. आणि मी एकच सांगू शकतो त्यांच्याबद्दल, मी आजपर्यंत ऐकत आलो आहे की शून्यातून विश्व निर्माण करतात. मी आज प्रत्यक्षात अनुभवली शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय आहे. एवढंच मी सांगू शकतो. मी त्यांना देवापाशी एकच प्रार्थना करतो, त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य मिळो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, प्रकाश ठाकूर सर आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी मॅडमसोबत काम केलेले सर्व शिक्षक बांधव भगिनी आणि त्यांचे सर्व स्नेहित. मॅडमची पहिली पोस्टिंग आमच्या गावाला होती आणि तेव्हा आम्ही 6वीला होतो. म्हणजे आम्हाला व्यवसाय काय कसा करावा याचे बाळपूर बाजूला दिलं तर ते प्रकाश पाटपूर सरांनी. म्हणजे बरेच आम्ही संस्था चालत म्हणा, शाळा चालवणारे म्हणा, पण मला नक्की आठवतो की मला आम्ही अतिशय गरीब कुटुंबातील आहोत. 20 रुपयेसुद्धा मजूर करायचे, शाळा तर शिकायची आणि गावाकडे आम्ही बऱ्यापैकी हुशार असल्यामुळे त्यांनी सांगितलं कारण हे 8 दिवस शाळा सुरू राहायचे, शनिवारी आमचे परभणीला यायचे, सोमवारी सकाळी पुन्हा शाळेत यायचे. गावाच्या असं मार्गच नव्हता. त्याने आम्हाला फक्त आठवतं शासकीय रुग्णालयाच्या बाजूला होतं अतिक्रमण, तिथे बेकरी होती डबल म्हणून आली. त्याने आम्हाला भांडवल दिलं. मी होतो, राजू भुजबळ होता,
आणि त्या 20 रुपयाचे 40 रुपये कसे करायचे आम्हाला शिकवलं. 6वीला असताना मी शिकतो. आम्ही हा होता वारसा सोडलाच नाही. 6वीपासून माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंत आम्हाला त्यांनी जो काही हा व्यवसाय शिकवला फक्त आठवड्यात 2 दिवस. आणि स्वावलंबनाचं शिक्षण आपण जे आता म्हणतो कमवाने शिकवा, कमवाने शिका, हे बाळगून आम्हाला आमच्या मॅडमनी सरांनी पाठवली होती. त्यांची पहिली पूर्ती आमच्या गावात आली होती. ते मी तर मला मी आता प्रश्न टायपिंग करू लागलो की काळ कुठला असावा. सगळं मायनस केलं. 2024 - 37 तो काळ होता 1986चा 86-87चा काळ. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं. याशिवाय अभ्यास कसा करतो त्यावेळेस ट्युशन तर नव्हतं. मग आम्ही मॅडमच्या घरी कामं करायची. कामं कुठली? पाणी भरणं, दूध आणून देणं. आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला पाचपोर सर बसून शिकवायचे. आबापाला कुठलाच नव्हतं. त्यांनी सांगायचं तुम्ही नाही शिकलात तर तुमची परिस्थिती एवढी जेमतेम आहे की तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. 4 शब्द बोलण्यासाठी मी इथं उभा आहे. मॅडमचा स्वभाव हा फार म्हणजे मनमिळाऊ होता. आणि जे एखाद्यावर विश्वास जर टाकला की त्यांच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे जिकिरीचं खातं असं म्हणजे MDM म्हणजे शालेय पोषण आहार. तर त्यांच्या हाताखाली मी शालेय पोषण आहारचा कारभार त्यांनी मला दिला होता. आणि ते मी त्यांच्या काळामध्ये उत्कृष्ट असं म्हणजे हाताळलेलं होतं. दुसरं म्हणजे मॅडमला अंधश्रद्धेवर आणि गावकऱ्यावर प्रबोधनवर असं म्हणजे नाटक ठेवायचं किंवा ते आर्ग्युमेंट करायची असा त्यांचा स्वभाव आहे. आणि मॅडमला जेव्हा गोथळ्याहून धर्मापुरी हे गाव भेटत होतं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये मी सुद्धा होतो. आणि धर्मापुरीचं जे नाव होतं थोडंसं म्हणजे सेन्सिटिव्ह असं नाव होतं आहे असं त्या. आणि त्यावेळेस मित्रगोत्री साहेब म्हणले होते की मॅडम ते गाव घेऊ नका, तुम्हाला खूप परेशानी होईल. पण तिथं त्या सभागृहामध्ये त्या अशा म्हणजे रणरागिणीसारख्या बोलले की सर मला ते गाव द्या, मी तिथं ओरिजिनल ड्युटी करून ते तिथं शैक्षणिक कार्य जे आहे ते एकदम चांगलं करून दाखवेल. आणि त्या सभागृहामध्ये टाळ्यासुद्धा वाजवण्याच्या लोकांनी अशा त्या माझ्या भगिनी. आणि त्यांचा माझा एक वैयक्तिक संबंध म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा संबंध आहे. एक 2 महिन्यापूर्वी मी एक निर्णय घेतला होता. तर त्या निर्णयाची म्हणजे रायमशुरा करण्यासाठी मी त्यांच्या घरी आणतो. आणि असे आमचे संबंध आहेत. आणि योगायोगानं 2 महिन्यापूर्वी मी त्यांच्या गाव प्रसिद्ध झालेलो आहे. अशा माझ्या भगिनी त्यांना पुढील आयुष्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ड्युटी केलेली आहे. त्यांच्या घरची पूर्ण परिस्थिती मला आवडत आहे. मॅडमनी नोकरी केली साळापुरी येथे. त्यानंतर धर्मापुरीला 16 वर्ष नोकरी त्यांनी केली सुरुवातीला. नंतर साडेगाव येथे नोकरी केली 2 वर्ष. त्यानंतर एज्युकेशन ऑफिस परभणीला 8 वर्ष त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. त्यानंतर कोथाळ्याला त्यांची बदली झाली. 1 वर्ष त्या कोथाळ्याला होत्या. आणि ते कोथाळ्यातून परत एकदा धर्मापुरीला त्यांची बदली झाली. आणि आज तागायत त्या तिथे कार्यरत होत्या. आज सेवानिवृत्त त्या झालेल्या आहेत. आपल्या भावना ह्या गदगद करणाऱ्या आहेत. आज त्यांच्या दोन्ही मुली त्यांना जी स्नेहभेट त्यांनी दिलेली आहे ती स्नेहभेट काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, ह्या भेटीच्या स्वरूपात त्या आपल्याला वाचून दाखवतील. आणि केक कट होईल. मी श्रद्धा आणि समृद्धीला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं आणि मॅडमला आपल्या आईला आपल्या भावना इथे आईनीच आम्हाला माझी प्रिय आई, माझी आई कुठून सुरुवात करून काही समजेल. काय आहे की ती तुझ्याबद्दल सगळ्या भावना साठून आल्या तरीही एक शब्द. आई, तू आमच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहेस. आमची आई न होता आमची मैत्रीण झाली. प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करत गेलीस. कधीच स्वतःचा विचार केला नाहीस. इतक्या सामर्थ्याने तू तुझ्या व्यावसायिक जीवन सांभाळले. तुझ्या जीवनातील प्रत्येक संघर्ष न हारता तुझ्या सामर्थ्याने, धैर्याने, साहसाने तू जिंकत गेलीस आणि जिंकतही आहे. तू
एवढ्या सामर्थ्यपणे तू आमच्याकडेही लक्ष दिलंस आणि आमचाही विकास केलास, आमचा विकास करून आमचं जीवनही सुखी केलंस. तुझे कार्य आणि संघर्ष आम्हाला आणि अनेकांना प्रेरित करत राहील. नास्ती मातृसमा छाया, नास्ती मातृसमा गती, नास्ती मातृसमा त्राण, नास्ती मातृसमा प्रिया. तुझ्याच आम्ही दोन्ही लेखी. शाळेमध्ये गेलो आणि कोर्ट मॅटर केल्याने रुजू होण्यासाठी चर्चा करत गेलो की जागा पॅटर्न कशी, शाळा काय. आदरणीय शिक्षणाधिकारी महोदयांना भेटलो. त्यांनी सांगितलं मला की बाबा तू धर्मापुरी शाळा कुठली शाळा आहे, कारण वाघाला जवळ हात घालणं काही सोपं काम नाही. साहेब असं काम म्हणजे मला काही कळलं नाही, कारण त्यांनी सांगितलं की तुझ्या हिजम जे आहेत कुलकर्णी मॅडम अतिशय कडक शिस्तीचे आहेत आणि तुला काम करताना त्यांचा त्रास होऊ शकतो बाबा. पण कसं एखाद्या व्यक्तीचं सहवासात केल्याशिवाय तो व्यक्ती खरंच कसा आहे मुळात हे आपल्याला जाणवत नाही किंवा कळत नाही. आणि 22 तारखेला मी त्या ठिकाणी रुजू झालो. मॅडम जरी वरवर करते फणसासारख्या काटेरी असल्या तरी आतून अगदी मधाळ गोड आहे आणि कामाप्रती त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. कारण एकाच गावामध्ये अनेक पार्ट्या असताना, गाव जिल्ह्याजवळचं असताना त्या शाळेचा पटसंख्या सातत्यानं टिकून ठेवणं, त्या ठिकाणी काम करणं हे जिगरीचं काम आहे. नको म्हणून ते विद्यालयाला इकडे खरं म्हणजे सर्व्हिस करणं एवढं सोपं नाही आहे. महिलांची सर्व्हिस करणं रातचा खरं म्हणजे सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा साजरा करण्यासाठी सर्व उपस्थित माझे सर्व सहकारी आलेले आहेत. यांचं म्हणणं की नव्या सर्व सेवा केली, कुठला सोहळा काही केलेला नाही आहे, त्यात सोहळा करूया त्याचं आयोजन केलं आणि कोणाला असा त्रास दिला तर येण्याबद्दल त्याबद्दल मी वाटतो. खरं म्हणजे लग्न झाल्यानंतर आता स्टेजवर माझे आईवडील आणि सासरे बसलेले, तर याचं कारण आहे आईवडिलांनी मला 10वीपर्यंत शिकवलं. माझे वडील आरोग्य विभागाकडून सर्व्हिसला होते. माझी इच्छा होती मी सुद्धा एक डॉक्टर व्हावं आणि समाजकार्य करावं. खूप इच्छा होती माझे वडील लेप्रोसी टेक्निशियन म्हणजे कुष्ठरोगाचे डॉक्टर होते, कुष्ठरोग कमी करायचे. आणि जेव्हा ते यायचे आणि पेशंट लोक यायचे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे, मला वाटायचं आपण असंच डॉक्टर व्हावं, आपण अशीच समाजसेवा करावी असं मला वाटायचं. परंतु स्त्री पुरुष समानता फक्त स्टेजवर बोलणं नाही, पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा माझे वडील म्हणजे तू एवढी भेट मला खूप छान मार्क पडले होते. 10वीला सुद्धा मला 145 मार्क आहे. खूप अभ्यास केला मी, 10वीला भरपूर मार्क पडले. तरी सुद्धा माझे वडील म्हणजे तू एवढी बाबा आपण तुला फॅमिली कसं थोडं पाहिजे म्हणजे तुला कसं समोर म्हणून मला शिकू केलं नाही. आणि 10वी झालं की लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर आमचे प्रकाश बापूराव आयुष्यात आले आणि 2 वर्ष लग्न करून ठेवलं. त्यामुळे 2 वर्ष माझ्या शिक्षणाचे वाया गेले. पण योगायोगानं परभणी मिळालं मला आणि परभणी शहर मिळालं. मी खेड्यातून आलेली आहे आणि परभणी शहराचा फायदा म्हणजे मला झाला. त्याचा खूप मोठा वाटा आहे मला डीएड करण्याला. आमच्या सासूबाईंनी पुढाकार घेतला, त्याच्या आईने म्हणून आम्ही म्हणजे डीएड झालं माझं आणि याला सहकार्य केलं आमच्या रेखा आणि काका. आणि तसं आमचे आप्पा येत होते, आज आप्पा घरात नाही आहेत आणि आप्पांचं जास्त म्हणणं होतं. आप्पांनी पुढाकार घेतला आणि माझं असं डीएड झालं. आणि डीएडला खूप अडथळे आले माझे. 2 वर्ष खूप अवघड गेले माझे डीएडचे. मूल लहान होतं, पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला प्रेग्नंट होते. खरं म्हणजे अवघड आहे लग्न झाल्यानंतर शिकणं, परंतु त्यातूनही खूप म्हणजे अडथळे. आणि कसं असतं जेव्हा आपल्याला यश मिळवायचं तेव्हा अडथळे पाठ करून पुढे जावे लागतात. फर्स्ट इयरला प्रेग्नन्सी आली आणि नंतर सेकंड इयरला लहान बाळ आणि त्या काकूंनी बरंच माझ्या बाळाला बरंच सांभाळलेलं आहे. त्यांनी दिवसभर मला कॉलेज झाल्यानंतर काकू माझ्या बाळाला सांभाळायचं. आईसारखं आम्ही तेव्हा माझी खूप कमी वय होतं माझं आणि कसारे मॅडम सिनियर होत्या. त्यांनी अगदी आपल्या मुलीसारखं आम्हाला सांभाळून घेतलं आणि अशा प्रकारचा नशिबा
प्राध्यापक म्हणून रिटायर झाले तेव्हा खूप चांगला स्टाफ मला आहे आणि सगळं एकट्यानं काहीच होत नाही की मोठ आहे सर्वांनी मला चांगल्या प्रकारची प्रेरणा केली सहकार्य केलं आणि म्हणून आज मी सगळी गोष्ट चांगल्या प्रकारचे पूर्ण सेवा पूर्ण झालेली आहे आणि आत्तापर्यंत जास्त प्रेम हे सगळं जास्त मी ड्युटीवरच केलेले माझं घरावर आणि मुलांवर जेवढे ड्युटी प्रेम आहे तेवढं कमी आहे परंतु काय 31 तारखेला माझ्या ड्युटीचा आणि माझं ब्रेकअप झालं आणि आपण खरा संसार त्यापासून सुरू झाला आमचा